हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 28 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात आपण ते एडिटोरियल डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो डिटेलमध्ये। सो चला तर मग स्टार्ट करूया। 28 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया। सो लेट स्टार्ट। आपली जी पहिली न्यूज आहे ती विशेष करून फार्म ॲक्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये फार्म्स ॲक्टमध्ये जे बदल करायला पाहिजे, जे बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे त्याच्यासाठी शेतकरी गेले एक वर्ष झालं आंदोलन करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात। वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, तसा लॉकडाऊनचा टोटल कालावधी गेला, परंतु या शेतकऱ्यांच्या आणखी सुद्धा मागण्या पूर्ण सरकारकडून केल्या गेलेल्या नाही आहेत। त्यांच्या मागण्या विशेष करून जे नवीन फार्म ॲक्ट आलेला आहे ना त्याच्यामध्ये काही बदल करण्याची त्यांची मागणी आहे किंवा तो ॲक्ट रद्द करण्याची त्यांची काहीतरी मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांनी ठरवले की आंदोलन करत राहायचं, त्या बिलाला, त्या ॲक्टला विरोध करत राहायचं आणि त्यालाच अनुसरून त्यांनी मंडेला म्हणजे काल मोठ्या प्रमाणात बंद पुकारला होता, भारत बंद म्हणून, आणि त्याला प्रतिसादसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला। जे महत्त्वाच्या पार्टीज आहेत त्या पार्टींनी सुद्धा त्याला सपोर्ट केलेला आपल्याला पाहाव्यास मिळालं। संयुक्त किसान मोर्चा म्हणून त्यांनी एक संघटना स्थापन केलेली आणि या संघटनेचं कार्यच त्या ॲक्टला विरोध करण्यासाठी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, त्याचं ध्येय तशा प्रकारचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आता या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे फार्म ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। त्याच्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहेत या माहिती झाल्या तर नेमका मग कॉन्फ्लिक्ट शेतकऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये काय आहे आणि या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या समजू शकेल। त्याच्यासाठी फार्म ॲक्टचा डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे। हा पहिला की पॉईंट आहे। आणि दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर फार्म ॲक्टचा उल्लेख इथं आला आहे, त्यामुळे फार्म्स रिलेटेड विशेष करून जर कन्सेप्ट बघायची झाली तर मिनिमम सपोर्ट प्राईस आपल्याला माहिती पाहिजे। मिनिमम सपोर्ट प्राईस काय, अशा प्रकारचे कन्सेप्ट ॲग्रिकल्चरलशी रिलेटेड आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचं होऊन बसतं ते। आणि त्याचबरोबर सरकारच्या आत्तापर्यंतच्या स्कीम्स कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत, शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या गेलेल्या ज्या स्कीम महत्त्वाच्या आहेत ना त्या स्कीम आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे। हे दोन की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत बघू शकतोय। एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात। पुढची न्यूज आहे ती पश्चिम बंगालशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि विशेष करून पश्चिम बंगालमध्ये जे बाय इलेक्शनचं कॅम्पेन चालू आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅश आपल्याला पाहाव्यास मिळाला आणि तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आणि BJP कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश पाहायला मिळाला आणि BJPचे जे MPs वगैरे आहेत बाय इलेक्शनला उभं राहिलेले आहेत त्यांना कॅम्पेन करण्यापासून त्यांनी विरोध दर्शवला, त्यांना कॅम्पेन करण्यामध्ये कशा पद्धतीने आपण अडचणी आणू शकतोय अशा प्रकारचा प्रयत्न केला, असे आरोप BJP कडून तृणमूल काँग्रेसवरती होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात। याच्या अगोदर पण इलेक्शन नंतर पोस्ट इलेक्शन जो व्हायलन्स झाला होता त्याच्यानंतर कलकत्ता हायकोर्टानं ते जे मॅटर आहे तो नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे दिला होता। नॅशनल ह्युमन राईट कमिशनने त्याच्यावरती एक कमिटी नेमली होती, त्या कमिटीचं कार्य याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हेच होतं। त्यामुळे विशेष करून पश्चिम बंगालमध्ये BJP कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वारंवार क्लॅश होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो। त्यामुळे पश्चिम बंगाल जास्त न्यूजमध्ये असतं आणि आतासुद्धा त्यामुळेच पश्चिम बंगाल जास्त न्यूजमध्ये आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग आता याच्यामध्ये विशेष करून इलेक्शनवरती बोलले गेले। पहिलं तर आपल्याला पश्चिम बंगालचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघायचा, हा पहिला की पॉईंट आपला। दुसरा की पॉईंट विशेष करून इलेक्शन कमिशन आता याच्यामध्ये काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं असतं, महत्त्वाचे स्टेप्स घेणं गरजेचं असतं। मग त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। नॅशनल इलेक्शन कमिशनर कोण आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनचे मेंबर महत्त्वाचे असतात, त्यांचे नेमणूक अपॉइंटमेंट त्यांची कशा पद्धतीने होते, त्याच्यासाठी पात्रता काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला। आणि कोणती बॉडी कोणतं इलेक्शन कंडक्ट करू शकते, समजा ग्रामपंचायतपासून ते सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत इलेक्शन कंडक्ट करण्याची अथॉरिटी कोणाकडे असते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। एकंदरीतच इलेक्शन कमिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। जर लक्ष्मीकांत बघितलं तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाते, ती खरं तर बघणं या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला
गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. आता इथंच आपण पश्चिम बंगालचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. या मॅपच्या आधारे आपण खरं तर वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघू शकतोय. इथं वेस्ट बेंगॉलचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्या शेजारील राज्यांचा पहिल्यांदा विचार करूया. त्याच्यामध्ये ओडिसा आहे, त्याच्यामध्ये झारखंड आहे, बिहार आहे, इकडे वरती सिक्कीम पाहाव्यास मिळते, इकडं आसाम आहे आणि मेघालय. एवढ्या राज्यांची बाउंड्री खरं तर वेस्ट बेंगॉलला म्हणजे पश्चिम बंगालला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आता इंटरनॅशनल बाउंड्री कोणकोणते टच करते तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये भूतान आहे आणि त्याच्यामध्ये नेपाळ आहे. या 3 देशांची बाउंड्री वेस्ट बेंगॉलच्या बाउंड्रीला शेअर होताना आपल्याला पाहाव्यास मिळते, टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण प्रयत्न केला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती विशेष करून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी रिव्हरवरून वॉटर डिस्प्यूट आहे आणि कावेरी वॉटर मॅनेजमेंट अथॉरिटी जे आहेत त्यांनी कर्नाटक स्टेट जे आहे त्यांना सांगितलं आहे की सफिशियंट प्रमाणात वॉटर सोडण्यात यावं तामिळनाडूच्या लोकांसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं, असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि यामध्ये काय झालं, आता सकाळी मी चुकून चेन्नई एडिशन डाउनलोड केली. रोज आपण दिल्ली एडिशन डिस्कस करत असतोय, परंतु आज चेन्नई एडिशन डाउनलोड झाली. विशेष काय फरक नसतोय, फक्त जास्त साऊथ स्टेट जे आहे त्यांच्यावरती भर दिलेला असतो या एडिशनमध्ये आणि दिल्ली एडिशनमध्ये नॉर्थ स्टेट्स जे असतात त्यांच्यावरती नॉर्थ साईडवरती, इंडियाच्या नॉर्थ साईडवरती जास्त भर दिलेला असतो. आजच्या दिवस चेन्नई एडिशन डिस्कस करूया. त्याच्यानं काय विशेष काय फरक पडणार नाही, परंतु थोड्या बहुत प्रमाणात न्यूजमध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवेल दिल्ली एडिशनमध्ये आणि चेन्नई एडिशनमध्ये. त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितले. आता या न्यूजमध्ये वॉटर डिस्प्यूट कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सांगितलं. मग आता पहिला की पॉईंट आपल्याला या दोन्हींचं लोकेशन पण माहिती पाहिजे आणि कावेरी रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. विशेष करून कावेरी रिव्हरचा मॅप माहिती पाहिजे सर्व काही चांगल्या प्रमाणात. याच्यावरती अगोदर पण आपण डिस्कस डिटेलमध्ये करून ठेवले मॅपच्या माध्यमातून. तुम्हाला मी याच्या अगोदर पण दाखवलं होतं विशेष करून. आणि आत्तासुद्धा आपण कर्नाटक तामिळनाडूमध्ये जे कावेरी वॉटर डिस्प्यूट आहे त्याच्यासाठी जो मॅप गरजेचा आहे तो मॅप व्यवस्थितरित्या बघूया, म्हणजे तुम्हाला समजून घेता येईल व्यवस्थितरित्या. या इमेजमध्ये आपण व्यवस्थितरित्या बघू शकतोय की कशा पद्धतीनं मॅप दिलेला आहे कावेरी रिव्हरचा. ही जी रिव्हर आपल्याला इथं पाहाव्यास मिळते ना, ही जी रिव्हर आहे ती कावेरी रिव्हर म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि याच कावेरी रिव्हरवरून विशेष करून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वारंवार वाद चालू असतो, हे आपण वारंवार न्यूजमध्ये बघतो. मग इथं आपल्याला कर्नाटक पाहाव्यास मिळतं आहे आणि हे जे साऊथचं स्टेट आहे ते आहे तामिळनाडू स्टेट. आणि ही जी रिव्हर आहे कावेरी रिव्हर ती कर्नाटकमधून येताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ती परत एंटर कुठं करते तर तामिळनाडूमध्ये एंटर करते. मग आता वारंवार कर्नाटक स्टेट जे आहे, असा तामिळनाडूचा आरोप असतो की कर्नाटक स्टेट जे आहे ते तामिळनाडूच्या लोकांच्या हिश्श्याचं जे पाणी आहे ते सुद्धा हडप करण्याच्या प्रयत्नात वारंवार असतं. परंतु कर्नाटक स्टेटनं आत्तापर्यंत त्याला डिनाय केलेला आहे, त्याला विरोध दर्शवलेला आहे, त्याचा निषेध केला आहे तशा प्रकारच्या स्टेटमेंटचा. परंतु तामिळनाडू गव्हर्नमेंटकडून वारंवार तशा प्रकारचे आरोप कर्नाटक गव्हर्नमेंटवरती करण्यात येतात. आणि तशाच पद्धतीचे इन्स्ट्रक्शन आता वॉटर मॅनेजमेंट अथॉरिटीनं कर्नाटकला दिलेले आहेत की सफिशियंट प्रमाणात वॉटर जे आहे ते तामिळनाडूकडे म्हणजे साऊथला सुद्धा सोडण्यात यावं, अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे खरं तर मॅपच्या माध्यमातून समजावून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला विकिपीडियाची जी इमेज आहे विकिपीडियावर दिलेली त्या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला मी हे समजावण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज जी आहे ती विशेष करून गुलाब चक्रीवादळाविषयी बोलणारी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की चक्रीवादळाची निर्मिती कशा पद्धतीने होत असते, त्याला आपण सायक्लोन म्हणतो इंग्लिशमध्ये. मग तो सायक्लोनचा जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये अभ्यास करून आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता गुलाब सायक्लोन आला आहे, याच्या अगोदर जर आपण बघितलं तर तौक्ते होतं, यश होतं. त्यामुळं सायक्लोनची निर्मिती कशा पद्धतीने होते ना याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि या न्यूजमध्ये सांगितले की गुलाब सायक्लोनमुळे विशेष करून आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहाव्यास मिळते. कारण का तर ओडिसा आणि आंध्र प्रदेश ही स्टेट्स आहेत ती विशेष करून किनारपट्टीला बे ऑफ बेंगॉलच्या किनारपट्टीला असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात.
आणि विशेष करून चक्रीवादळांचा धोका जास्तीत जास्त किनारपट्टीला, इंडियाच्या जे किनारपट्टीचे क्षेत्र असतात ना, त्या किनारपट्टीच्या क्षेत्रांना धोका जास्त असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग इकडं बे ऑफ बेंगॉल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते आणि इकडं अरेबियन सी असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. मग या बे ऑफ बेंगॉलमध्येच खरं तर उत्पत्ती या गुलाब सायक्लोनची झालेली आहे. त्यामुळं ओडिसा, आंध्र प्रदेश या राज्यांना खरं तर जास्त धोका खरं तर निर्माण झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. समजले? त्याच्यासाठी त्याच्याशी रिलेटेड जो मॅप आहे तो सुद्धा खरं तर आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं असतं. त्याच्याशी रिलेटेड मॅपसुद्धा आपण कुठंतरी बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? आणि त्यामुळं तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी हे थोड्या बहुत प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गुलाब सायक्लोन काय आहे, त्याच्या अगोदरची जी काही सायक्लोन आली त्याच्यामध्ये तुम्हाला तर उक्ती सांगितलं मी, यश सांगितलं. त्याच्या अगोदर इम्फान वगैरे अशी जे सायक्लोन आले होते ना, ती समजून घेण्यासाठी मग ट्रॉपिकल सायक्लोन काय असते, सब ट्रॉपिकल सायक्लोन्स काय असतात, त्याची निर्मिती कशा पद्धतीने होत असते, याची डिटेल इन्फॉर्मेशन घेतली, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन घेतली तरच आपल्याला अशा प्रकारे न्यूजमध्ये असणारे सायक्लोन कशा पद्धतीने फॉर्म झालेले आहेत याची टोटल इन्फॉर्मेशन घेता येईल आणि विशेष करून ते समजून घेता येईल. त्याच्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन जॉग्राफीच्या माध्यमातून तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. जर ऑलरेडी तुम्ही NCERT वगैरे वाचून ठेवले असेल, तुम्हाला सायक्लोनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर मग मोर दॅन सफिशियंट आहे. पण नसेल तर त्याचे बेसिक जो टॉपिक आहे सायक्लोन फॉर्मेशन विषयचा तो अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत, जे की मी तुम्हाला कालच्या न्यूजपेपरमध्ये पण सांगितलं होतं. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे ती DRDOशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून DRDO म्हणजे द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी नवीन एक मिसाईल लॉन्च केले. त्या मिसाईलचं नाव आहे आकाश प्राईम मिसाईल. ही विशेष करून जमिनीवरून आकाशामध्ये मारा करणारी मिसाईल असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि हाय फ्रिक्वेन्सीसुद्धा या मिसाईलकडून कॅच केली जाते. आणि विशेष करून ही भारतामध्येच म्हणजे इंडिजिनसली डेव्हलप केलेली मिसाईल असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आकाश प्राईम मिसाईलविषयीची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे तर ही जमिनीवरून आकाशामध्ये मारा करणारी मिसाईल असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की DRDOनं इंडिजिनसली डेव्हलप केली, म्हणजे इंडियानंच आपल्या भारतामध्येच डेव्हलप केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला DRDO विषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे. डिफेन्स रिसर्च जो डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे त्याच्याविषयी विकिपीडियाच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे. आणि आकाश प्राईम मिसाईलविषयीची आणखी सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून मिळत असेल तर ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये, बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे ती आयुष्मान भारत जी डिजिटल मिशन आहे, ती आयुष्मान भारत डिजिटल मिशन आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉन्च केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामधून विशेष करून हेल्थ ID प्रत्येक सिटीजनला कशा पद्धतीने आपण देऊ शकतो हा विचार केला जाणार आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मचं या कार्य नेमकं काय असणार आहे तर या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या हेल्थ रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही द्यायचे आहे, म्हणजे तुमचे एक बायोडाटा निर्माण होईल तिथं की तुम्हाला हेल्थमध्ये काय समस्या आहेत, कोणत्या समस्या खरं तर तुमच्या हेल्थमध्ये आहेत त्या खरं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भरायचे आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला ऑनलाईन खरं तर डॉक्टरांशी संपर्क साधता येऊ शकतो. डिजिटली डॉक्टरांशी तुम्ही डिस्कशन करून तुमच्या हेल्थविषयी इन्स्ट्रक्शन घेऊ शकताय, हेल्थ तुमचं चेकअप डिजिटली करू शकताय. आणि हा जो मिशन आहे ते कोविड-19मध्ये जी काय हेळसांड अनेक लोकांना बघावी लागली, हेळसांडीला सामोरं जावं लागलं, अनेक ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल नव्हते, अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं, विशेष करून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे काय होणार आहे तर प्रत्येक ठिकाणी हेल्थ सुविधा डिजिटली उपलब्ध होऊ शकणार आहे या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे. त्याच्यामुळं खरं तर हे जे आयुष्यमान डिजिटल मिशन आहे, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आहे, हे खरं तर महत्त्वाचं एक पाऊल हेल्थ सेक्टरमध्ये मानलं जाते, गव्हर्नमेंटकडून उचललं गेलेलं असलेलं. त्यामुळं खरं तर आपल्याला आयुष्यमान भारत डिजिटल मिशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, जी की मी ऑलरेडी तुम्हाला आता सोप्या भाषेमध्ये सांगितली. आणि हेल्थ ID काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेताना तुम्हाला हेल्थ ID पण
समजते, त्यामुळे विशेष काय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन बघण्याची काही गरज नाही. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात. पुढची महत्त्वाची न्यूज अशी काही नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आजच्या द हिंदूचे महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे ना, ते विशेष करून क्वाड आणि आकूसमध्ये कंपॅरिझन करणारं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सिमिलॅरिटी आहे, मग आता क्वाडकडे दुर्लक्ष होणार का USA वगैरे, याच्यामध्ये अशा पद्धतीनं डिस्कशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता त्याच्याशी रिलेटेड जर समजून घ्यायचं झालं ना, तर पहिल्यांदा आपल्याला जो इंडो पॅसिफिक रिजन आहे ना, तो इंडो पॅसिफिक रिजन व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आता तुम्हाला मी हे मॅपच्या माध्यमातून, गुगल मॅपच्या माध्यमातून क्वाड आणि आकूस विषयी म्हणजे टोटल हे आर्टिकल काय सांगते याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देतो आपल्या सोप्या भाषेमध्ये, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजून घेता येईल. बघूयात मग आपण ते. पहिल्यांदा तर आपल्याला समजून काय घ्यायचं, तर इंडो पॅसिफिक रिजन कोणतं आहे. जर या रिजनचा आपण विचार केला, व्यवस्थितरित्या तुम्हाला दाखवतो, या रिजनचा जर आपण विचार केला ना, तर हा जो टोटल रिजन आहे त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणू शकतोय. समजते. हे विकिपीडियावरती जरी बघितलं तरी तुम्हाला अशा प्रकारची इमेज इथं पाहाव्यास मिळेल. मग हा जो इंडो पॅसिफिक रिजन आहे, या इंडो पॅसिफिक रिजनला मध्यवर्ती ठेवूनच आकूस ग्रुप असेल किंवा क्वाड ग्रुप असेल याची स्थापना केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता आकूस ग्रुप जो आहे तो विशेष करून ऑस्ट्रेलिया, USA आणि UK मध्ये मिळून बनलेला आहे. आणि त्याची आत्ता स्थापना झाली, त्याच्या अगोदर क्वाडची स्थापना झाली होती. आणि क्वाड ग्रुप जो आहे तो सुद्धा याच अशाच प्रकारच्या समस्यांना मध्यवर्ती ठेवून बनवला गेलेले ग्रुप होता. परंतु तरीसुद्धा आकूसची स्थापना केली गेली. मग आकूसची स्थापना केल्यानंतर विशेष करून मग क्वाडचे मेंबर जे आहेत, आता क्वाडमध्ये आणि आकूसमध्ये कोणकोणते मेंबर आहेत ते पहिल्यांदा समजून घ्या. आता आकूस जो आत्ता स्थापन केला आहे त्याचे मेंबर कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये इथला जो USA आहे तो एक मेंबर आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम एक त्याचा मेंबर आहे. आणि विशेष करून त्यानंतर ऑस्ट्रेलिया हा एक मेंबर असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आकूसचा. ह्या 3 देशांनी मिळून आकूस ग्रुप स्थापन झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर जो क्वाड होता ना, त्याचे मेंबर कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया पण आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर इंडिया आहे, त्याच्यामध्ये इथं इंडिया आपल्याला पाहाव्यास मिळतो आपला. आणि त्यानंतर युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी देश कोणता आहे, तर त्याच्यामध्ये जपानसुद्धा आहे. या 4 देशांनी मिळून क्वाडची स्थापना झाली. मग आता आकूसचा आणि क्वाडचा विचार केला तर त्याच्यामध्ये 2 मेंबर कॉमन आहेत. ते कोणते आहेत, ऑस्ट्रेलिया आणि USA, हे 2 मेंबर कॉमन आहेत. बरोबर आहे. मग आता विशेष करून क्वाड जो ग्रुप आहे तो ग्रुप इंडो पॅसिफिक रिजनसाठी सफिशियंट होता. तो ग्रुप इंडो पॅसिफिक रिजनसाठी कार्य करण्यासाठी सफिशियंट होता. तरीसुद्धा एक नवीन मेंबर घेऊन, नवीन मेंबर तो कोण आहे, युनायटेड किंगडम आहे, तो नवीन मेंबर घेऊन आकूस ग्रुपची स्थापना केली. त्यामुळे आता क्वाडचं जे ध्येय आहे त्याच्याकडे कुठंतरी ऑस्ट्रेलिया आणि USA दुर्लक्ष करेल का, त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल का, अशा प्रकारच्या सुद्धा शक्यता निर्माण झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि विशेष करून क्वाडमधले जे मेंबर आपण बघतोय आणि आकूसमधले मेंबर बघतोय ते विशेष करून मी तुम्हाला आता जसं सांगितलं की ते इंडो पॅसिफिक रिजनमध्ये ज्या काही इलिगल ॲक्टिव्हिटी चालत आहेत त्याच्यावरती खरं तर प्रतिबंध टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण कॉपरेशन डेव्हलप करू शकतोय एकमेकांसाठी, त्याच्यासाठी स्थापन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि आकूसचा जर आपण विचार केला तर ऑस्ट्रेलिया असेल, त्यानंतर इथे युनायटेड किंगडम असेल किंवा मग USA असेल, या तिघांमध्ये हा स्थापन झाला आहे तेच उद्देश ठेवून की याच्यामध्ये कॉपरेशन डेव्हलप करण्यासाठी, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप डेव्हलप करण्यासाठी. आणि विशेष करून आकूसमध्ये काय केलं जाईल तर ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर जे सबमरीन आहे त्याच्यामध्ये सक्षम करण्यासाठी त्याचा आकूसचा खरं तर उपयोग होईल. आणि त्याच्यामध्ये जी USA आहे त्यांच्या ज्या न्यूक्लिअर सबमरीन आहेत त्या ऑस्ट्रेलियाला पुरवल्या जातील. मग त्या पुरवण्याचं कारण काय, तर विशेष करून इथं जर साऊथ चायना सीचा एरिया बघितला, हा सुद्धा इंडो पॅसिफिक रिजनचाच एक भाग आहे. आणि या साऊथ चायना सीमध्ये काय असतं तर चायना इलिगल वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतं, स्वतःचं तिथं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. आणि इथं जर चायनाचं वर्चस्व प्रस्थापित झालं मग तर त्यानंतर सुद्धा चायना जसं त्याची सवय आहे पहिल्यापासून, ते इतर रिजनमध्ये सुद्धा स्वतःचं वर्चस्व इलिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे. मग त्याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी खरं तर क्वाडची स्थापना झाली होती.
ते इनडायरेक्ट रिजन आहे. डायरेक्टली कोणताच ग्रुप अशा प्रकारचं डिक्लेरेशन करत नसतो की एखाद्या कंट्रीवरती आम्ही प्रतिबंध लादण्यासाठी ग्रुपची स्थापना करतोय. परंतु क्वाड ग्रुप हा ही एक वचक आहे चायनासाठी की अशा प्रकारच्या इलिगल ॲक्टिव्हिटी न करण्यासाठी. जर अशा प्रकारच्या इलिगल ॲक्टिव्हिटी झाल्या तर क्वाडच्या स्वरूपात ह्या ज्या कंट्री आहेत त्या एकत्र येऊन आपल्याला विरोध दर्शवतील. ही एक वचक आहे जी चायनाला या ग्रुपमुळे क्वाड ग्रुपमुळे आहे. त्याचबरोबर मग आता AUKUSची स्थापना झाली. AUKUSमध्ये सुद्धा USA, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम आहे आणि त्यांचं सुद्धा कार्य सेमच या रिजनमध्ये विशेष करून इंडो पॅसिफिक रिजनला मध्यवर्ती ठेवूनच स्थापना झाली. त्यांचं सुद्धा कार्य विशेष करून काय असणार आहे तर चायनाचा जो हस्तक्षेप या एरियातला आहे त्याला पडगा घालण्याचं, त्याला विरोध दर्शवण्याचं, त्याच्यावरती प्रतिबंध करण्याचं आणि त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये कॉपरेशन कसं आपण डेव्हलप करू शकतो हेच ते AUKUSचं सुद्धा ध्येय असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय केले गेले तर USA कडून ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर सबमरीन पुरवल्या जाणार आहेत, त्याची टेक्नॉलॉजी पुरवली जाणार आहे, त्याच्यामध्ये सहकार्य केलं जाणार आहे. त्यामुळे काय झालंय तर वारंवार चायना जो आहे तो या एरियामध्ये हस्तक्षेप करतोय. म्हणजेच काय करतोय तर ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा ताकदीनिशी त्याला काउंटर करताना पाहाव्यास मिळत नाही, कारण त्यांच्याकडे ते अशा डेव्हलप सबमरीन अवेलेबल नसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं आता USA त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला सक्षम करण्यासाठी मदत करताना पाहाव्यास मिळणार आणि त्यामुळं आता चायनाला एक मोठा विरोध इथं निर्माण झालेला पाहाव्यास मिळतं. समजतंय तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये साऊथ चायना सी हे मध्यवर्ती ठिकाण असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि त्यानंतर मग इंडो पॅसिफिक रिजन. समजतंय तुम्हाला. मग AUKUS ग्रुपचा ते कार्य आहे आणि क्वाडचं सुद्धा तेच कार्य आहे. मग आता क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि USA AUKUSमध्ये एकत्र झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि USAमध्ये USAचं क्वाडमधलं जे पार्टिसिपेशन आहे ते जर भविष्यामध्ये कमी झालं तर इंडिया जो आहे तो क्वाडचा मेंबर आहे पण AUKUSचा मेंबर नाही आहे इंडिया. त्यामुळं मग इंडियाला सुद्धा याचा जो खामियाजा आहे, याचं जो नुकसान आहे त्याला सामोरं जावं लागेल. असं सुद्धा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता या आर्टिकलमध्ये विशेष करून AUKUS ग्रुप आहे आणि जो क्वाड ग्रुप आहे याच्याविषयी मला तुम्हाला मॅपच्या माध्यमातून समजावून सांगायचं होतं की यांचं मध्यवर्ती ठिकाण काय आहे आणि कोणत्या कारणांमुळे हे ग्रुप स्थापन केले गेलेत आणि याचा कशा पद्धतीने चायनावरती वचक बसणार आहे हे तुम्हाला मला समजावून सांगायचं होतं. बाकी असं काही इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये नाही की ते आपण डिस्कस करायला पाहिजे, परंतु हे बेसिक नीड जी आहे आपली समजून घेण्याची, बेसिक जी गरज आहे समजून घेण्याची ती तुमची पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की नेमकं क्वाड ग्रुप आणि AUKUS ग्रुप न्यूजमध्ये आहे. मग ते समजून साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी असं तुम्हाला सांगू शकतो जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होईल की नेमका AUKUS ग्रुप काय आहे आणि क्वाड ग्रुप काय आहे आणि त्यांचं नेमकं ध्येय काय असलेलं पाहाव्यास मिळते. आता दोन ग्रुप स्थापन झाल्यामुळं, क्वाड ग्रुप आधी होता त्यानंतर AUKUS ग्रुप स्थापन झाल्यामुळं खऱ्या अर्थाने एक डिबेटची परिस्थिती निर्माण झाली यांच्यामध्येच, मेंबर कंट्रीमध्येच. ती कशा पद्धतीने हे तुम्हाला समजावून सांगण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न केला. बाकी इम्पॉर्टंट असं काय त्याच्यामध्ये नाही. बाकी विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही क्वाडची आणि AUKUSची इन्फॉर्मेशन बघून ठेवा, ती मोर दॅन सफिशियंट आहे. पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात आता आपण. पुढचं जे छोटंसं एडिटोरियल आपण बघतोय ना त्याच्यामध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची मीटिंग झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्याच्यामध्ये आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी जे स्पीच दिलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते काय काय बोललेले आहेत ना ते या आर्टिकलमध्ये विशेष करून अंडरलाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये इंडियाचं जे प्रोग्रेस आहे, इंडियाची प्रगती जी आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला पाहाव्यास मिळाला. वॅक्सिन करण्यामध्ये इंडिया जवळजवळ यशस्वी झालेला असं नरेंद्र मोदींकडून सांगण्यात आलं. त्यानंतर फार्मास्युटिकल सेक्टर जे इंडियाचं आहे ते प्रगती करते, ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये इंडिया प्रगती करतोय. त्यानंतर इंडियाचं ध्येय 450 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी डेव्हलप करण्याचं आहे 2030 पर्यंत. त्याच्यावरती इंडिया खूप प्रगतिशील कार्य करताना पाहाव्यास मिळते. त्यानंतर गरिबी जी आहे ते खूप कमी प्रमाणात झालेली आहे, खूप गरिबी कमी करण्यात खूप मोठ्या प्रमाणात यश इंडियाला आलेलं आहे असं नरेंद्र मोदींकडून सांगण्यात आलं. त्याचबरोबर वॉटर कनेक्शन असेल, बँकिंग ॲक्सेस असेल, इन्शुरन्स कव्हरेज असेल, हेल्थ सर्व्हिसेस असेल आणि होम्स असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावरती इंडिया कार्य करताना पाहाव्यास मिळते असं नरेंद्र मोदींनी त्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इंडियामध्ये जे पॉप्युलेशन आहे त्याच्या आधारावरती जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी इंडिया आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं.
त्याचबरोबर पाकिस्तान आणि चायनावरती सुद्धा त्याच्यामध्ये इनडायरेक्टली त्यांनी टीका केलेली पाहाव्यास मिळाली. पाकिस्तानमध्ये वेगळ्या विषयावरून टीका करण्यात आली. चायनामध्ये विशेष करून जो कोविड-19ची उत्पत्ती झालेली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं नरेंद्र मोदींकडून बोलण्यात आलं. आणि ज्याच्यावरती चायना अतिशय चिडत असतो की ओरिजिन जे कोरोना व्हायरसचं आहे ते चायनामध्ये झालेलं आहे. USA तर डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप होत असतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह असं स्पष्टीकरण सुद्धा आत्तापर्यंत दिलं गेलं नाही त्यांच्याकडून. ती सुद्धा खूप चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना अशा प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. आणि तशीच टीका आता नरेंद्र मोदींनी म्हणजे भारतानं सुद्धा त्यांच्यावरती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी ही न्यूज आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काय हे सांगणारी हे एडिटोरियल आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काय याच्यामध्ये नाही. याच्यामधून की पॉईंट घ्यायला झालं तर युनायटेड नेशन्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, ज्या की अनेक वेळा आपण डिस्कस करून बसलोय. तुम्ही विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशन्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ती आपल्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. पुढचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात. महत्त्वाचं पुढचं जे हे एडिटोरियल आहे ते टोटली पॉलिटिकल बेसवरती एडिटोरियल आहे. विशेष करून पंजाबच्या पॉलिटिक्सवरती बोलले गेले, त्यामुळे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामुळे हे बघण्यात काय अर्थ नाही आहे. पुढचं जे आहे ते सायक्लोनवरती एडिटोरियल आलेलं आहे. जसं की मी तुम्हाला आता गुलाब सायक्लोन आलाय म्हणून सांगितलं, तेव्हा गुलाब सायक्लोन आलाय ना त्याच्या धर्तीवरतीच हे एडिटोरियल आपल्याला पाहाव्यास मिळतं. या सायक्लोनमुळं कशा पद्धतीने नुकसान झाले, कशा पद्धतीनं पुरासारखी परिस्थिती झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या दृष्टीतून पावलं उचलणं खरं तर गरजेचं आहे असं या एडिटोरियलमध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये यस सायक्लोनचा उल्लेख आला आहे, तौक्ताई सायक्लोनचा उल्लेख आला आहे, जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि आंध्र प्रदेश आणि ओडिसा कोस्टला कशा पद्धतीने त्याचा धोका वारंवार निर्माण होत असतो असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय बघायचं तर बेसिक इन्फॉर्मेशन सायक्लोन फॉर्मेशनचा जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे आपल्यासाठी. समजते. बाकी इम्पॉर्टंट असं काय याच्यामध्ये नाही आहे. आणि बाकी म्हटलं तर IPCCचा रिपोर्ट जो आला होता त्याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कस करून बसलेलो आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट होऊ शकत नाही. पण इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे आहे त्याचा रिपोर्ट 6वा जो आहे त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले तेवढ्या तुम्ही नोट काढून ठेवल्या असल्या तर ठीक आहे, नसेल तर इंटरनेटच्या माध्यमातून बघून ठेवा, जेणेकरून प्रीला वगैरे क्वेश्चन विचारला तर तुम्ही सहजरित्या ते टॅकल करू शकता. बाकी इम्पॉर्टंट एडिटोरियलमध्ये असं काही नाही आहे. पुढचं जे एडिटोरियल आहे ते विशेष करून PM कुसुम योजना जी आहे ना त्या PM कुसुम योजनाशी रिलेटेड PM कुसुम मिशन आहे त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आपल्याला याच्यावरती विशेष करून PM कुसुम योजना कशाशी रिलेटेड आहे तर फार्मरशी रिलेटेड ही असलेली, विशेष करून फार्मरची इलेक्ट्रिसिटीची गरज कशा पद्धतीनं पूर्णरित्या भागवू शकतो आपण याच्याशी रिलेटेड ही स्कीम गव्हर्नमेंटनं आणलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून रिन्युएबल एनर्जीच्या आधारावरती फार्मर्सला कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो आपण, पॉवर देऊ शकतो इरिगेशनसाठी, हे ध्येय या स्कीमचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी या स्कीमचा आपण किती प्रमाणात फुलफिल करू शकलो आहे, कोविड-19मुळे खूप मोठा ड्रॉबॅक आलेला आहे. या स्कीममध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थगन परिस्थिती आली होती, ती आता पुन्हा एकदा रिझॉल्व आपण कशा पद्धतीने करू शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या आर्टिकलमध्ये बाकी डिस्कस करण्यासारखं असं काही नाही, परंतु PM कुसुम स्कीम जी आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याची शॉर्ट नोट तुम्ही विकिपीडियाच्या माध्यमातून काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते. त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल होतं. बाकी इम्पॉर्टंट असं काही या आर्टिकलमध्ये नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट ज्या न्यूज होत आहेत त्या समाप्त होत आहेत आणि इम्पॉर्टंट एडिटोरियल्स जे होते ते समाप्त होत आहेत. म्हणजेच आजचा द हिंदू या नोटवरती मी इथं समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल पण आपला आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी लेक्चरच्या विविध ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.